की आम्ही तुला अधिक्याने ओळखू प्रभू, तुझ्या अधिक्याने जाणू प्रभू, तुझं वचन स्वीकारण्यासाठी आमच्या भूमीची तयारी कर प्रभू, तिला सुपीक कर प्रभू, की जेणेकरून तुझं वचन आमचे ठाई 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, तर 100 पटीने फळ देणार ठरेल. असा काही आशीर्वाद टाकतो आज आमच्या. तू कार्य करते साधा पिता म्हणून तुझे उपकार, तुझ्या हाती धन्यवाद. ही संपूर्ण विनंती धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करत आहे. आमेन. आमेन. आपण तो शास्त्र भाग वाचला, आपण काढूया. लोककृषी वर्तमान याचा 11वा अध्याय. आज आपण त्याच्यावर मनन करणार. लोककृषी वर्तमान याचा 11वा अध्याय. वचन आपण 9 पासून वाचूया, 9 ते 13. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असं कोण पाहतो आहे की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता दोनदा देतो, किंवा मासा मागितली असता त्याला मासा न देता साथ देतो, किंवा मागितली असता त्याला मिरची देतो. आम्ही मागितले तुम्हाला चांगलं देण्याचे देणगी करते. स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना लोक किती विशेष करून करून. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त त्या डोंगरावरील प्रवचनामध्ये या सर्व गोष्टी त्याच्या मागे आलेल्या त्या लोकांस शिकवित आहे. आणि तो शिकवित असताना अनेक प्रकारे त्यांना रहस्य प्रकट करत त्यांच्यातले अनेक लोक ते वचने स्वीकारून आनंदित होत असतील. ते वचने स्वीकारून त्यांना त्याचं रहस्य प्रगट होत असेल. आणि काही लोकांना ते समजत नसेल की प्रभू काय म्हणत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हे शिक्षण देत आहे आणि स्वर्गाच्या रहस्यमय गोष्टी तो प्रगट करत आहे. आता इथं प्रभूने प्रथमच सांगितलं की मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. काय उघडले जाईल? स्वर्गाचे दार. कोणाकडून मिळेल? कोणाकडून मिळेल? स्वर्गीय पित्याकडून. म्हणजे आपण मागत आहोत. देव कुणा मागायला सांगते? एकमेकाला का? अधिकाऱ्याला का? कॉर्पोरेटर, मंत्री, पंतप्रधान, कोणाला सांगते मागा? स्वर्गीय पित्याला. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्या पित्याला मागण्यास सांगत आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त मागण्या करायला का सांगत आहे? याच्याच जर मत्ते 5व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहिलं तिथे सांगितलंय, आणि मत्ते 6व्या अध्यायामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मागण्यापूर्वीच तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे, तुमच्या गरजा काय आहेत. आता माझ्या गरजा जर स्वर्गीय पित्याला माहित आहे, आणि तो जर माझा बाप आहे, तर तो मला न मागताच का पुरवत नाही? सर्व गरजा पुरवल्या पाहिजे. बरोबर. पण तसं नाही. काय सांगत आणि त्याच्या आधीच 5व्या वर्षापासून वाचलं, अब्राहाची प्रार्थनेविषयी सांगितलं
की एक मित्र रात्री 12 वाजता आपल्या दुसऱ्या मित्राचा दरवाजा ठोकून त्याला मागते की माझ्या घरी पाहुणे आले आहेत, माझ्याकडे नाही तर तू तुझ्या घरात असेल भाकऱ्या ते मला दे. आग्रहाची प्रार्थना करायला सांगत आहे. म्हणजे परमेश्वर नेहमी प्रार्थनेसाठी प्रोत्साहन देत आहे. जर 5व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तर प्रभूने सांगितलं, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला जाता तेव्हा आतल्या खोलीत जा आणि दार बंद करून घ्या. म्हणजे प्रभू सांगत आहे कोणत्या प्रकारे प्रार्थना करायची. आणि जेव्हा त्या शिष्यांनी म्हटलं की आम्हाला प्रार्थना शिकवा, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने मत्ते 5:9 ते पुढं सांगितलं की कशा प्रकारे पित्याकडे प्रार्थना करायची. बरोबर, प्रार्थना शिकवली. आणि येशू ख्रिस्त स्वतः देखील रात्रभर पहाटे उठून मोठ्या पहाटेस जाऊन प्रार्थना करीत होते. या सर्व गोष्टी कशासाठी, याचं महत्व काय, प्रार्थना का करायची, प्रार्थनेमध्ये देव का प्रोत्साहन देते की तुम्ही मागा. जर लोक याचा 18वा अध्याय पाहिलं तर देव अत्याग्रही विधवेचं उदाहरण देत आहे. 1 ते 7 वचने पाहिली आपण, तिथं सांगितलं अत्याग्रही विधवा जशी मागणी करत होती त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त तिचं उदाहरण देऊन लोकांना सातत्याने रात्रंदिवस देवाकडे मागण्या सादर कराव्यास सांगत आहे. लूका 18:7 मध्ये रात्रंदिवस प्रभू सांगत आहे. जे देवाकडे मागतात त्यांना तो देणार नाही का, त्यांचा तो न्याय करणार नाही काय. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस अनेक ठिकाणी तो शिक्षण देत चालला होता आणि अनेक ठिकाणी तो ह्या गोष्टी सांगत होता, मागा. आता का मागा, कारण प्रभूने सांगितलं की सर्व जग अंधकाराने ग्रसित आहे. अंधकार त्या जगातल्या लोकांना ग्रासून आहे. आणि हा जगाचा अधिपती त्या सर्व लोकांवर राज्य करत आहे. आणि देवाकडून काही येण्यासाठी आपल्याला मागणी एक माध्यम आहे. समजून घ्या, माझा विषय तो नाहीये आध्यात्मिक कसं ते गोष्टी येतात. जसं दानिएलाने प्रार्थना करायला सुरुवात केली, देवाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. दानिएलाच्या 9व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तो 21 दिवस उपवास प्रार्थनेत गेला आणि 21व्या दिवशी त्याचं उत्तर त्याला मिळालं. कितव्या दिवशी? 21व्या दिवशी. पण पहिल्या दिवशी, ज्या दिवशी त्यांनी गुडघे टेकले आणि देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली, 9व्या अध्यायामध्ये स्वतःविषयी, इस्रायलच्या लोकांविषयी पश्चाताप करायला सुरुवात केली, त्याच दिवशी परमेश्वरचा देवदूत सांगतो, तुझ्या पित्याने आज्ञा केली आणि त्याचं उत्तर घेऊन मी तुझ्याकडे आलो. पण 21 दिवसाचा समय लागला का? कारण अंधकाराची शक्ती त्या प्रार्थना अडवत होत्या, त्या प्रार्थनेचं उत्तर अडवत होत्या. त्याच्यामुळं 21 दिवस दानिएलला उपवास प्रार्थना करून देवाकडे वाट बघावी लागली की त्याचं उत्तर काय, प्रभू ह्याचं उत्तर काय, प्रभू ह्याचं उत्तर काय. आणि 21व्या दिवशी तो देवदूत ते उत्तर घेऊन त्याला प्रकट झाला. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळं देवाकडे मागा, प्रार्थना करा असं परमेश्वर सांगतो. आणि प्रेषितांनी पण तेच शिक्षण पुढे चालविलं. प्रत्येक वेळेस रोम 12:12 मध्ये काय सांगितलंय? निरंतर प्रार्थना करा. इफिसकरस पत्र 6व्या अध्यायामध्ये 17 मध्ये काय सांगितलंय? सर्व गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना विनंती देवाला सादर करा. तिमोथेच्या पत्रामध्ये, पेत्राच्या पत्रामध्ये, सर्व ठिकाणी प्रेषितांचा पण हाच बोध होता की तुम्ही प्रार्थना करा. आता येशू ख्रिस्त इथं सांगत आहे की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. ठोका म्हणजे शोधा म्हणजे तुमच्यासाठी सापडले जाईल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. आता हे मागण्या देवाला सादर करायच्या आहेत असं परमेश्वर सांगत आहे. परंतु कोणत्या मागण्या देवाला सादर करायच्या हा सर्वात महत्वाचा प्रश्न. मागण्या तर करायच्याच आहे, कारण मागितल्याशिवाय मिळणार नाही,
हे नक्की आहे. मागितलं तर परमेश्वर तुमच्याकडे दिलं जाईल, आणि न मागता देखील काही प्रार्थना मिळतात. त्याच्यासाठी हा तो वेगळा अभ्यास आहे, त्यासाठी आपल्या जीवनाचा वेगळा अभ्यास आहे. परंतु काही गोष्टी मागवतात ते मिळतात, हा नियम आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे नियम आहेत. ते नियम काही गोष्टी आपण शिकूया, पण ह्या गोष्टी आपण शिकत असताना पहा, मागा मिळेल. आता मागण्या कोणत्या पाहिजेत? याकोबाचं पत्र जर आपण पाहिलं, 4था अध्याय, ते वचन वाचूया आपण. याकोब 4 आणि वचन 3 मध्ये काय सांगितलंय वाचा. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या शरीराचा विचार म्हणून मागता. आता याकोब एक गंभीर गोष्टीकडे लक्ष पुरवत आहे. एक महत्वाचा प्रश्न तो उभारत आहे, रेस करत आहे. तो म्हणत आहे पत्र लिहिताना की तुम्ही मागत आहात. तो म्हणतो की तुम्ही मागताय परंतु तुम्हाला मिळत नाहीये. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त तर म्हणते मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, पण इथे याकोब म्हणते की तुम्ही मागताय. मंडळीला सांगते तुम्ही मागत आहात पण तुम्हाला मिळतच नाहीये. का मिळत नाहीये त्याचं कारणही तो सांगते, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. कसं मागताय? अयोग्य प्रकारे. जे काही तुम्ही मागताय त्याच्यामध्ये जे माध्यमाने ज्या प्रकारे मागितलं पाहिजे त्या प्रकारे मागत नाही. ज्या मागण्या देवाकडे केल्या पाहिजेत त्या तुम्ही करत नाहीत, त्या तुम्ही करत नाहीत. कारण तुम्ही मागता तेव्हा आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. आपल्या मागण्या देवाकडे जर आपण पारखलं, स्वतःच्या मागण्या, 1 महिन्याचा अभ्यास करा की मी देवाकडे काय काय मागत आहे, काय काय मागण्या माझ्या आहेत. लिहून घ्या. आरोग्याविषयी, मुलांविषयी, शिक्षणाविषयी, ऍडमिशन विषयी, बरोबर, मला सोनं पाहिजे, मला कार पाहिजे, मला घर पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, वगैरे 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 वगैरे. किती साऱ्या मागण्या. एक आलेख काढा की कशा मागण्या आपल्या आहेत, आणि त्या मागण्याचे मुद्दे लिहून काढा की मी देवाला काय काय आजपर्यंत मागत आहे किंवा मागितलं आहे. तुम्हाला समजेल की अरे आपण कशा प्रकारे मागत आहोत देवाकडे. देवाला जसं हवंय तसं आपण मागत आहोत का? देवाला जसं हवंय तसं आपण मागत आहोत का? देवाला कसं हवंय? योग्य प्रकारे मागण्या कशा आपल्या झाल्या पाहिजे. याकोब म्हणतो तुम्ही मागता, योग्य प्रकारे मागत नाही, तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. मग आता योग्य प्रकारे आपल्याला मागायचे आहेत, आपल्या प्रार्थना देवाकडे सादर करायच्या आहेत, तर त्या कशा सादर करायच्या? सगळ्यात महत्वाचं, देवाची इच्छा जाणून घ्या. काय करायचं आपल्याला? देवाची इच्छा जाणून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला देवाची इच्छा समजायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही देवाकडे मागण्या कराल आणि त्या मागण्या योग्य असतील आणि त्या मागण्यांना देवाची सहमती असेल. लक्षात घ्या, कारण तुम्ही जे मागताय ते देवाच्या इच्छेत मागताय. जर आपण रोमकरस पत्र याचा 8वा अध्याय वचन 26 आपण वाचलंय तर काय सांगितलंय बघा, लवकर वाचा. रोमकरस 8:26. तसेच आमच्या अशक्तपणा आपल्याला आठवण लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिवार्य करण्याने मध्यस्थी होतो. आता इथं पौल एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहे की आपल्याला ठाऊक नाही. कुणाला ठाऊक नाही? आपल्या सर्वांना, इन्क्लुडिंग मी, इन्क्लुडिंग सगळे. पौल स्वतःला म्हणतो की आपल्याला, पौल स्वतःला पण तिथे इन्क्लूड करतो. लक्षात घ्या, सर्व इन्क्लुड आहेत.
त्याचे लेकरं सर्व इन्क्लुड आहेत. सर्वांनाच देवाच्या मंडळीला माहित नाही की कशा प्रकारे प्रार्थना करावी, काय मागावं, यथायोग्य काय प्रार्थना करावी. परंतु पवित्र आत्मा आणि वाच्या कन्येने मध्यस्थी करतो आणि आपल्याला सुचवितो की आपण काय मागावं. जोपर्यंत देवाच्या आत्म्याकडून आपल्या देवाची इच्छा प्रगट होत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या योग्य प्रकारे सादर होणार. आपण आपल्या खर्चासाठी, चैनीसाठी वगैरे वगैरे आपल्या सर्व दिसणाऱ्या गरजांसाठी आपण नेहमी 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 प्रार्थना करतो. परंतु परमेश्वर येशू ख्रिस्त मत्तई 6व्या अध्यायामध्ये म्हणजे त्याच डोंगराच्या प्रवचनामध्ये सांगत आहे. काय सांगत आहे? जर 6वा अध्याय वचन 31 आणि 32 वाचलं तिथं काय सांगितलंय बघा. मत्तई 6:31 आणि 32. लवकर वाचा. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे तर स्वर्गीय पिता जाणून आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त त्याच डोंगराच्या प्रवचनामध्ये लुकामध्ये सांगत आहे की तुम्ही मागा म्हणजे दिले जाईल. इथं पण सांगत आहे 7:7 मध्ये, मत्तई 7:7 मध्ये सांगितले पुढं की मागा म्हणजे दिले जाईल. परंतु इथं आधीच सांगत आहे की तुमच्या ज्या गरजा आहेत तो स्वर्गीय पिता जाणून आहे आणि हे सर्व मिळवण्याची धडपड कोण करताय? परराष्ट्रीय लोक, ज्यांना देवाची ओळख नाही. परराष्ट्रीय लोक म्हणजे जे याकूब तिथे सांगत आहे की तुम्ही मागता म्हणजे सर्व गरजा, चैनी, खर्चासाठी या सर्व गोष्टींसाठी मागत आहात, तर देव त्याच्याकडे लक्ष लावत नाही आणि देवाचं इच्छा देखील नाही की तुम्ही या गोष्टींसाठी झगडत बसा परराष्ट्रीयांसारखं. आज विश्वासणाऱ्यांची अवस्था हीच झाली आहे की ते सर्व फक्त आपल्या गरजांसाठी, आपल्या चैनीसाठी, आपल्या ऐशोआरामासाठी किंवा जे काही त्याच्यासाठी फक्त झगडत आहेत. कष्ट कशासाठी चाललेत? कोण सर्वाइव्ह करण्यासाठी कष्ट चाललेत, कोणाला त्या सर्वाइव्ह मधून पुढे जाण्यासाठी कष्ट चाललेत, कोणाला चांगले लक्झरियस लाईफ जगण्यासाठी कष्ट चाललेत. माझ्या मुलाला अमेरिकेला जायचं, प्रभू 7 दिवस उपास प्रार्थना त्याचा विसा पास होऊ दे. कशासाठी? देवाची इच्छा आहे का? देवाला पाठवायचं तिथं. देवाच्या इच्छा जाणून घ्यायला शिका. इच्छा जाणून घ्या आणि मग प्रार्थना करा. इच्छा जाणून घ्या मग प्रार्थना करा. ज्यावेळेस येशू ख्रिस्त गेतशेमन बागेमध्ये प्रार्थनेत असताना काय म्हटलं प्रभूने? हे पित्या, हा प्याला आमच्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. तुझी इच्छा काय? कदाचित आपल्याला कधी कधी इच्छा समजत नाही देवाच्या, अनेक वेळा आपल्याला समजत नाही. त्यावेळेस आपण काय म्हणायचं? प्रभू मला घर तर हवं आहे, पण तुझी इच्छा काय आहे? मला कसं? तू मला सांग. जे काही गरजा आपल्या असतील देवाला सांगेल, प्रभू काय तुझी इच्छा असेल तर ह्या गोष्टी होऊ दे. किती सुंदर प्रार्थना आहे प्रभूची. माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि त्याला माहिती आहे देवाची इच्छा काय. ज्यावेळेस तिसऱ्यांदा प्रार्थना केली, तो अशक्त होता, त्या देवचाने येऊन त्याला सामर्थ्य दिलं आणि तेव्हा तो म्हणलं झालं. तो थांबला, त्याला उत्तर आलं, देवाची इच्छा प्रगट झाली, पुढे गेला. पौल देखील जेव्हा 2 कोरिंथ्याचा 12वा अध्यायामध्ये लिहिताना सांगतो, मी माझ्यामध्ये काटा आहे आणि त्याच्यासाठी मी 3 वेळा देवाकडे, प्रभूकडे प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस प्रभूने त्याला उत्तर दिलं की माझी कृपा तुला पुरे आहे, मग पौलाने काय केलं? प्रार्थना बंद केली.
पौल अशी एक गोष्ट देवाकडे मागत होता, तो काटा दूर करण्यासाठी देवाला मागत होता, परंतु देवाची इच्छा होती की तो काटा राहू द्यावा. समजतंय? अनेक वेळा आपल्याला देवाची इच्छा कळत नाही, पण जेव्हा आपण देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी देखील मागण्या करतो, तेव्हा देव ते प्रगट करतो की थांब, ह्या गोष्टी आत्ताच बदलणार नाही, किंवा ह्या गोष्टी मला ठेवायच्यात, कारण मला तुला घडवायचंय, मला तुझ्यामध्ये कार्य करायचंय, मला तुझ्या कुटुंबाचं परिवर्तन करायचंय. जे काही असेल, देवाचे विचार फार वेगळे आहेत, त्याच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. जसं पृथ्वी वरून आकाश उंच आहे, तसे त्याच्या विचार आणि कल्पना आपल्या विचार आणि कल्पनांपेक्षा उंच आहे. लक्षात घ्या, हा मोठा तफावत आहे. तो प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात, आपल्या प्रियजनांच्या जीवनात जे काही करतो ते फार मोठ्या आणि सुंदर उद्देशाने करतो. त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी उद्देश असतो. आजारांमागे देखील उद्देश असतो देवाचा. लक्षात घ्या. पण ह्या सर्व गोष्टी चालत असताना फक्त आपल्याला देवाकडे त्याची इच्छा जाणून घेणं फार गरजेचं आहे, आणि त्या इच्छा जाणून घेऊन त्याच्या समोर जाणं फार गरजेचं आहे. आपण अनेक वेळा अनेक बहुबंधांचं ओझं उचलतो, आणि ओझं उचलून, सुवार्तेचं ओझं असू दे, प्रार्थनेचं ओझं असू दे, आपण ते ओझं उचलतो आणि देवाकडे जात असतो. परंतु पवित्र आत्म्याकडून कुठलं ओझं आहे आणि आपल्या भावनांतून उत्पन्न होणारं ओझं कुठलं आहे, हा देखील फरक तुम्हाला करता आला पाहिजे. जसं जसं तुम्ही आध्यात्मिक त्या प्रौढापर्यंत जाता, प्रौढतेपर्यंत वर जाता, तेव्हा तुम्हाला हा फरक समजायला लागतो की पवित्र आत्म्याकडून कुठलं ओझं आहे आणि आपल्या मनात, इच्छा, भावनांकडून कुठलं ओझं आहे. जेव्हा पवित्र आत्म्याकडून ओझं येतं, मग आपल्याला तो चालवतो. जसं आपण पाहिलं रोमकरस 8वा अध्याय वचन 26 मध्ये, तो मध्यस्थी करतो, तो येतो, तो आपल्याला लीड करतो. आपण यथायोग्य प्रार्थना काय करावी तो आपल्याला सांगतो, आणि आपण प्रार्थना करतो. परंतु काय काय ओझं आपल्या भावनांतून उत्पन्न होतं, विचारांमधून उत्पन्न होतं. त्या प्रार्थना आणि ह्या प्रार्थना मध्ये फार मोठा तफावत आहे. योग्य प्रकारे प्रार्थना, अयोग्य प्रकारे प्रार्थना. लक्षात घे, समजून घ्या देवाची इच्छा काय आहे. आता इथं प्रभू तर सांगत आहे की 31व्या आणि 32व्या वचनामध्ये की हे सर्व मिळवण्याची धडपड. कुठलं सर्व मिळवण्याची धडपड? काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, काय करावं, बाबा काय करावं, काय करू, काय मोठ्या चिंता आपण घेऊन बसतो. बापरे, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, मला आतापासून पैसा साठवायचा. किती वर्षाची मुलगी? 8 वर्षाची मुलगी. हो ठीक आहे, रिलॅक्स. 8 वर्षाची मुलगी, 21 वर्षाच्या वयस ते लग्न करायचं, आत्ताच विचार करा. लक्षात घ्या, कोणत्या गोष्टीचे तुम्ही मागं लागलात, कोणत्या गोष्टी तुमच्या चित्तात बसलेल्या आहेत. देवाचा हात तुम्हाला पुरवण्यास असमर्थ राहील काय? तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर येतो, म्हणतो मला अशक्य असं काय आहे. माझ्या प्रियजनास लागणाऱ्या गोष्टी मी झोपेतही पुरवितो. माझ्या गरजा देवाला ठाऊक आहे. मी कधी आजारी पडणार हे देखील त्याला ठाऊक आहे. म्हणून बँक बॅलन्स असेल तरच मी आजारपण माझं करेल असं नाही. आजारपण यायच्या आधी पुरवठा होईल. लक्षात घ्या, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ त्या समोर आहे. आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ याच्या समोर आहे. कोणाच्या समोर आहे? आपल्या स्वर्गीय पित्याच्या समोर आहे. त्याला माहिती आहे उद्या काय होणार आहे, त्याला माहिती आहे पुढच्या तासाला काय होणार आपल्या संगती. सर्व प्रोव्हिजन त्याच्या तयार असते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मत्तई 6:33व्या वचनामध्ये काय नमूद करत आहे? तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा. काय म्हणते प्रभू? तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य, नीतिमत्व मिळवण्यास झटा. हिंदीमध्ये फार छान सांगितलंय की तुम पहिले उसके राज्य की और धर्म की खोज करो. काय शोधायचंय? कुठल्या गोष्टीसाठी झटायचंय?
कुठल्या गोष्टीचा शोध करायचा आहे? शोधा म्हणजे सापडेल. त्याच्या राज्याच्या, त्याच्या नीतिमत्वाची शोध करायचा आणि ते प्राप्त करून घ्यायचं. आता येशू ख्रिस्त इथं पाहतोय आपण की तो जे वचन आपण वाचलं सुरुवातीला लूक 11 मध्ये, तिथं सांगितलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो मागा म्हणजे तुम्हास मिळेल. हे सांगताना तो परत उदाहरण देत आहे. मनुष्याचे मुलं जेव्हा त्याला मागतात, आपल्या आई वडिलांना आपले लेकरं मागतात, तेव्हा एखाद्याने मासा मागितला तर तो धोंडा देईल काय? अंड मागितलं तर साप देईल काय? असं उदाहरण दिले प्रभूने. मासा मागितला, अंड मागितलं तर तो काय देईल? तेच देणार ना, जे मागितलं ते देणार. तर परमेश्वर तर सांगत आहे पुढं, तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याला मागाल तर तो तुम्हाला विशेष करून पवित्र आत्मा देणार नाही का? काय म्हणते? लक्षात घ्या कुठं तो घेऊन चाललाय. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या विचारांना कुठे घेऊन चाललेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त ह्याच प्रवचनाच्या, ते डोंगरावरचं जे प्रवचन चालू आहे त्याच प्रवचनामध्ये तो एका ठिकाणी म्हणतोय, तुमच्या चिंता, तुमच्या गरजा, तुमच्या काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं हे सगळं बाजूला ठेवा. तो म्हणत आहे की तुम्ही मागा, ते मागा आणि शोधा त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व, आणि तुम्ही जेव्हा हे मागाल तर तुम्हाला तो विशेष करून पवित्र आत्मा देणार नाही काय? फरक समजून घ्या. लोकांना असं वाटतं की मागा, प्रभू म्हटलंय चला मागत राहा, नुसतं मागत राहा, नुसतं मागत राहा, नुसतं मागत राहा. अरे याकोब म्हणतो अयोग्य प्रकारे का मागता बाबांनो? तुम्हाला मिळणार नाहीये, तुम्हाला मिळणार नाहीये. जर तुम्ही राज्य नीतिमत्वाविषयी मागाल तर तुम्ही काय खावं, काय पांघरावं, काय करावं हे सगळं तुमच्याकडे येऊन जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला झटायची, मागण्याची गरज नाहीये, परमेश्वर म्हणतो. लक्षात घ्या. कोणत्या गोष्टी मागाव्यात यासाठी थोडं सचेत व्हा, थोडं जागरूक व्हा. आपण देवाकडे काय मागत आहोत या गोष्टींविषयी आपण जागरूक होणं फार गरजेचं आहे. असं न व्हावं की प्रभू म्हणा की यार तू काय मागितलं शेवटच्या दिवशी, काय तुझ्या प्रार्थना होत्या, कधीच तू माझ्या नीतिमत्वाचा आणि धार्मिकतेचा शोध नाही केला, कधीच तू माझ्या राज्याविषयी मला मागितलं नाही, कधीच तू पवित्र आत्म्याविषयी मला मागणी केली नाही, कधीच तू त्या गोष्टीकडे गेला. असं न हो, असं होऊ नये, असं होऊ नये. परमेश्वर काय म्हणत आहे याचा नीट विचार करून पहा. ह्या नीट गोष्टी, हे रहस्यमय गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. परमेश्वर म्हणत आहे तुम्ही मागाल तर तुम्हाला तो विशेष करून आत्मा देईल. आता परमेश्वर आपलं लक्ष पृथ्वीवरील गोष्टींकडे नाही लावते, पृथ्वीवरील गोष्टींचा मागणी करण्यासाठी आपल्याला नाही सांगते, पृथ्वीवरील गोष्टींचा शोध करण्यासाठी आपल्याला नाही सांगते, पृथ्वीवरील गोष्टींसाठी आग्रहाची प्रार्थना ठोकून ठोकून देवाचं दार उघडण्यासाठी आपल्याला नाही सांगते. तर परमेश्वर आपल्याला स्वर्गीय गोष्टींकडे लक्ष लावते. इफिसकारास पहिलं पत्र याचा, इफिसकारास पत्र याचा पहिला अध्याय 4थ्या वचनामध्ये सांगितले, सर्व स्वर्गीय आशीर्वाद आपल्या ख्रिस्त येशू मध्ये मिळालेत. ते सर्व स्वर्गीय आशीर्वाद जे आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत स्वर्गामध्ये, त्याच्याकडे तो आपलं लक्ष लावत आहे. पौल, जर एक वचन वाचूया आपण, पौल कलस्सेकरास पत्र याचा 3रा अध्याय मध्ये काय सांगते पहा. कलस्सेकरास पत्र 3रा अध्याय वचन 1 आणि 2. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जे बसता त्याच्यावरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे न लावा, वरील गोष्टीकडे लावा. आता पहा काय सांगितले. पौल त्या कलस्सेकराच्या मंडळीला सांगत आहे की तुम्ही ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, कुठं बसला आहे? स्वर्गामध्ये.
तिथं बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टी, पृथ्वीवरील नाही. वरील घर, पृथ्वीवरचं घर नाही. वरील धन, पृथ्वीवरचं धन नाही. लक्षात घ्या, आपल्या प्रार्थना काय आहेत याचं पारख आपण करा, तुम्हीच करा. वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा, पृथ्वीवरील गोष्टींकडे, कशाकडे? गोष्टींकडे मन लावू नका. तर वरील गोष्टींकडे मन लावा. वरील गोष्टींकडे मन लावा. तोच पौल जेव्हा करंथिकराच्या मंडळीला पत्र लिहित आहे तेव्हा तो काय सांगत आहे? जर आपण करंथिकराचं पत्र, पहिलं पत्र, याचा 14वा अध्याय पाहिला, इथं काय सांगितलंय? 1 कोरिंथ 14 वचन पहिलं. ख्रिस्ताचे सेवक व देवा नाही, प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. कशाची उत्कंठा बाळगा? परमेश्वर हे पौल म्हणत येतात, आध्यात्मिक दानांची उत्कंठा बाळगा, पवित्र आत्म्यांच्या दानांची उत्कंठा बाळगा, जे 12व्या अध्यायामध्ये पौलाने सांगितले आहेत. 9 कृपादाने, अशा अनेक कृपादाने बायबलमध्ये नमूद आहेत. फक्त 9च नाहीयेत, पेत्र देखील अनेक कृपादानांविषयी बोलतो. पौल देखील रोमकरस पत्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये काही कृपादानांचा उल्लेख करतो. असे अनेक कृपादाने देवाकडून मनुष्याला मिळतात. त्या कृपादानांकडे तुम्ही लक्ष लावा, त्याची उत्कंठा बाळगा, असं पौलाचं म्हणणं आहे, पवित्र आत्म्याचं म्हणणं आहे. आमीन. आपलं लक्ष आपण कुठल्या गोष्टीकडे लावायचं? त्यामुळं याकोब पुढे म्हणतो 4थ्या अध्यायामध्येच की जगाची मैत्री हे देवाबरोबरचं वैर आहे. जगाची मैत्री देवाबरोबरचं वैर आहे. पृथ्वीवरील गोष्टींमध्ये आपण विलीन होऊन जाऊ तर देवाशी ते वैर झालेलं आहे. पौल रोमकरस पत्र 8व्या अध्यायामध्ये म्हणतो, तुम्ही दैहिक गोष्टींकडे चित्त लावू नका, तर आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावा, कारण त्यात जीवन आणि शांती आहे. ते जीवन आणि शांती आपल्यामध्ये प्रगट होण्यासाठी अनेक ख्रिस्ती लोक शांतीच नाही, अस्वस्थ आहेत, सर्व गोष्टींनी झगडा करत आहेत. का झगडा करत आहेत? कारण की त्यांचं चित्त अजून आध्यात्मिक गोष्टींकडे लागलेलंच नाही. त्यामुळेच या फिजिकल गोष्टीमुळे झगडा आहे. आपण मागच्या रविवारी हग्गाईच्या ग्रंथातून पाहिलं, ते लोक काय करत होते? देवाच्या मंदिराचा विचार करत नव्हते, तर ते लोक फक्त कष्ट करत होते, रात्रंदिवस कष्ट करत होते. पण परमेश्वर म्हणतो, तुमच्या हातास मी यश दिलं नाही. तुम्ही जे काय कमवते ते फाटलेल्या पिशवीत जसं काही टाकतो. म्हणजे सगळं काय येतंय परंतु काहीच राहत नाही. कालच एक सेविका प्रीतीचं बोलणं आलं आणि ते सेविका तिला साक्ष देत होते की मी जेव्हा लाखांमध्ये कमवत होते तेव्हा माझ्यावर अनेक कर्ज होतं, अनेक गोष्टींशी मी झगडा करत होते, कर्ज. पण जेव्हा देवाने माझं पाचारण केलं आणि मी ते जॉब सोडला आणि देवाच्या सेवेसाठी लागले, तर आता तर कर्जाचा डोंगर निघून गेलाय. समजून घ्या, देवाच्या लेकरांसाठी नियम वेगळे, जगातल्या लोकांसाठी नियम वेगळे. हे अनेकांना समजलं न मुळं जगातली लोक ज्या उद्देशाने, ज्या देहाने पुढे चालले, त्याच उद्देशाने देहाने आपण देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु देवाच्या लोकांचे नियम वेगळे आहेत. एखादा बिझनेसमॅन म्हणतो की मी रात्रंदिवस कष्ट करेल, प्रयत्न करेल, इंटेलिजन्स वापरेल आणि बऱ्याच गोष्टी करेल आणि मी काहीतरी यश मिळवेल. परंतु त्याच्यामध्ये त्याला अपयश मिळतं. का मिळतं? कारण
तो देवाचा लेकरू आहे आणि देवाची इच्छा आहे की त्याने पहिले राज्य नीतिमत्वामध्ये चालावं. मग ह्या गोष्टीमध्ये यश आपोआप मिळायला सुरुवात होईल. ह्या गोष्टींमध्ये यश आपोआप मिळायला सुरुवात होईल. पण प्रयत्न करतात वर्ष त्या बिझनेस सेट करण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, परंतु यश काहीच नाही, हाती काहीच नाही, उलट कर्ज. अशा अनेक लोकांची अवस्था आहे प्रिया. का माहिती का? कारण त्यांना देवाचे नियम समजले नाहीत. देवाचे नियम समजले. देवाच्या नियमांना समजा आणि त्यानुसार वागा आणि वर्ता. जेव्हा तुम्हाला देवाचे नियम समजायला लागतील तेव्हा तुमच्या मागण्या बदलून जातील. ज्यावेळेस मी प्रभूकडे प्रार्थना करायला सुरुवात केली सुरुवातीच्या दिवसामध्ये, मला काय प्रार्थना करायची कळत नव्हतं. आणि त्यावेळेस मी प्रभूकडे प्रार्थना करतो, प्रभू मला सांग मी काय मागू, मला काय करू, काय कसं करू, कधी करू, असे माझे 3 प्रश्न असायचे. काय करू, कसं करू, कधी करू. देवाला हेच प्रश्न विचारत होतो मी, प्रभू काय सांग मला, प्रभू काय सांग मला. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मेने मला बायबलचे वचने प्रगट करायला सुरुवात केली. आणि जसं पवित्र आत्मेने मला बायबलची वचनांद्वारे, आणि हा भाग व्यवस्थित नसल्यामुळं आपल्या प्रार्थना कधी आपण खूपच आग्रह केला, देव देऊन जातो. ठीक आहे बाबा, घे गरज आहे, चल घे. परंतु किती दिवस असं चालणार? किती दिवस आपण लहान लेकरासारखं जीवन जगणार? प्रौढतेप्रत कधी जाणार आपण? त्या प्रौढतेप्रत नेटाने जाण्याचा आग्रह आणि सूचना इब्रिकराचा लेखक करत आहे त्याच्या 6व्या अध्यायामध्ये. त्या प्रौढतेपर्यंत आपल्याला जायचंय. आणि त्या प्रौढतेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला वचनातून ते प्रकटीकरण घेऊन देवाकडे जाऊन सादर करणं फार गरजेचं आहे. वचनातून ते प्रकटीकरण घेऊन देवाकडे जाऊन ते सादर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मला एखादी गोष्ट देव बोलला आणि मी लगेच जाऊन देवाकडे म्हणतो, प्रभू असं. प्रभूला म्हणतो, अरे माझ्या इच्छेत मागत. कारण देव का प्रकट करतो की आपण त्याला मागावं? कारण तो करणार आहे. लक्षात घ्या, ही साखळी लक्षात घ्या. देव प्रगट का करतो की आपण त्याला मागावं आणि त्याने आपल्याला द्यावं. देवाच्या इच्छेत प्रार्थना करायला सुरुवात करा. बघा, तुमच्यासारखं आशीर्वादित कोण नसणार. आशीर्वादाच्या माग धावणारे, पळणारे लाखो हजारो लोक आहेत. बरोबर, खूप लोक आहेत जे आशीर्वादाच्या माग नुसते धावत आणि पळत असतात, आणि आशीर्वाद देखील त्यांच्या पुढे धावत आणि पळत असतात. लक्षात घ्या, ते पळतात आणि ते आशीर्वाद पण पुढेच पळतात. परंतु जेव्हा आपण देवाकडे धावू तेव्हा आशीर्वाद आपले मागे येतील. शुक्रवारच्या दिवशी एका भावाशी मी संवाद साधतो, तेव्हा म्हणला की मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचताना योसेफाच्या जीवनातून मला एक समजलं की देवाने तिथं सांगितलं आहे की त्याला देवाने त्याच्या हातच्या कामाला यश दिलं. तो गुलाम असताना देखील ज्या ठिकाणी तो पोटिफराच्या तिथे काम करत होता गुलामगिरीमध्ये, तरी देवाने त्याला यश दिलं आणि ते सर्व लोकांस कळून आलं की ह्याच्या हातात जे काय दिलं ते सक्सेस होतं. आणि त्याच्या सर्व घराण्याला, नातेवाईक सर्व घराण्याला ते आशीर्वादाचं कारण ठरलं कोण? योसेफ. आणि तिथे सांगितलंय कारण की देव त्याच्या बरोबर होता. कारण काय? योसेफाला प्रत्येक गोष्टीत सक्सेस मिळवता. योसेफाला नंतर जेलमध्ये टाकलं पोटिफरनेच, चुकीच्या आरोपाखाली. तिथं टाकल्यानंतर देखील तिथं त्या कैदेमध्ये देखील देव त्याच्या बरोबर होता, म्हणून त्या सर्व गोष्टी त्याच्या हातात आल्या. कैदेमधल्या दुसरे कैदी त्याच्या हातात दिले. लक्षात घ्या, देव जेव्हा आपल्या बरोबर असेल तर यश आहे, तर यश प्राप्ती. त्यामुळेच बायबल सांगतं स्तोत्रसंहिता 1 अध्यायामध्ये की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे ते आपल्या हंगामी फळ देते, ते प्रति मासी फळ देते, आणि जे काही तो हातात घेतो ते
सिद्धीत जात. कधी सिद्धीत जात? परमेश्वराचा झरा, परमेश्वराचा झरा, परमेश्वराचा झरा. तो परमेश्वराच्या झऱ्याजवळ आपण असलं पाहिजे. मागच्या आठवड्यात मी उत्पत्ती वाचत होतो आणि उत्पत्ती वाचत असताना तिथं मला फार सुंदर एक गोष्ट कळाली. परमेश्वराने पहिल्या अध्यायामध्ये सर्व निर्माण केलं आणि निर्माण करताना परमेश्वर, जर आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय काढला तर फार सुंदर आहे बघा. आध्यात्मिक गोष्टी, निसर्गामध्ये देवाने अशा आध्यात्मिक गोष्टी ठेवलेल्या आहेत गुप्तपणे, त्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही सर्व मिळवलं. तर तुम्हाला देवाचे रहस्य असे उलगडायला सुरुवात होतील. आमेन. तर पहा, उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो, जर 9व्या वचनापासून मी वाचतो, लक्षात घ्या. पहिला अध्याय 9वं वचन. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलाचा एका ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले आणि जलांच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळ देणारी फळझाडे भूमीवर उपजवो. आणि तसे झाले. आता परमेश्वर नीट काळजीपूर्वक ऐका. परमेश्वर म्हणतं की सर्व हिरवळ बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळ देणारी फळझाडे भूमीवर उपजवो, म्हणजे भूमीतून बाहेर येऊ, उपजवो. आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळ देणारे फळझाडे भूमीतून उपजवली. आता तुम्हाला वाटतंय की इथं देव जसं बोलला आणि जमिनी काय केलं? बीज धारण केलं आणि सर्व हिरवळ आली, छोटे मोठे झाडं आले, फळ झाडे आले, फळ लागले, सगळं झालं. असं झालंय का इथं? असं वाटतंय की असं झालं असेल इथं, पण तसं नाही. ते तसं नाही. लक्षात घ्या, परमेश्वर नेहमी आपल्या नियमात, आपल्या प्रोसेसमध्ये असतो. त्या प्रोसेसमध्ये काम करत असत. आता तो बोलला हे करा, तर जमिनीने त्याच वेळेस बीज धारण केलं. लक्षात घ्या, जेव्हा परमेश्वर बोलला त्यावेळेस जमिनीने काय केलं? ते सर्व प्रकारचे फळे, सर्व प्रकारचे वनस्पती, सर्व गोष्टींनी बीज धारण केलं. म्हणजे जमिनीने काय केलं? बीज धारण केलं. आणि जेव्हा जमिनीने बीज धारण केलं, पुढं दुसरा अध्याय, उत्पत्ती 2रा अध्याय वचन 5 मध्ये सांगितलं आहे, परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली, तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्यापी उगवली नव्हती. जर हिंदीमध्ये आपण वाचलं, प्रदीप कुमार हिंदीमध्ये वाचा. इथं हिंदीमध्ये फार सुंदर तुम्हाला समजण्यायोग्य असं शब्द वापरलेत, फार सुंदर. मैदान का कोई पौधा भूमि पर न था, न मैदान का कोई छोटा पेड़ उगा था. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा देवाने आज्ञा केली तेव्हा भूमीने तर बीज धारण केलं, परंतु ते उगवलं होतं का? जमिनीवर ते उगवलंच नव्हतं प्रियांना. फक्त ते बीज धारण केलं. आणि आत्मिक जगामध्ये, कारण परमेश्वर भूत वर्तमान भविष्य सगळं देवाच्या समोर असतं, आत्मिक जगामध्ये परमेश्वराने पाहिलं की ते कसं होणार आहे. देवाने ते पाहिलं, कारण देवाने ती कल्पना करूनच आज्ञा केली होती आणि देवाने पाहिलं की ते तसं होणार आहे, पण ते त्यावेळेस झालं नव्हतं. आता इथं सांगितलंय की ते झालं नव्हतं. का झालं नव्हतं? कारण दिले काय? यहोवा परमेश्वर ने पृथ्वी पर जल नहीं बरसाया था, क्योंकि यहोवा परमेश्वर ने पृथ्वी पर जल नहीं बरसाया था. लक्षात घ्या, वनस्पती वाढते पावसाशिवाय वाढते का? आता पाऊस, पहिला पाऊस यायच्या आधी माझ्या घराच्या समोरचा जो डोंगर आहे तो पूर्ण म्हणजे
जळलेलं होतं, वनस्पती काहीच नव्हती, हिरवळ काहीच नव्हती, काहीच नव्हतं. छोटे झाडं, हिरवळ सगळं जळून गेलं होतं उन्हामुळे, किंवा काही लोकांनी जाळून टाकलं होतं. तर ते सर्व डोंगर एकदम हिरवळ रहित होते. पहिला पाऊस पडला आणि मी पाहिलं की हिरवळ निर्माण झाली आणि डोंगरावरची हिरवळ मला दिसायला लागली. लक्षात घ्या, हिरवळ, झाडे काहीच नव्हतं, पण त्याचं कारण काय? पाऊस पडला नव्हता. परमेश्वर ने पृथ्वी पर जल नहीं बरसाया था. ज्यावेळेस आपण आध्यात्मिकरित्या देवाची इच्छा जाणून घेतो, समजून घ्या, ही फार महत्वाची गोष्ट. ज्यावेळेस आपण देवाची आध्यात्मिकरित्या इच्छा जाणून घेतो, म्हणजे त्याच्या मुखातलं वचन, स्वप्नाद्वारे असू दे, दृष्टांताद्वारे असू दे, बायबल वाचताना ते रेमा वचन असू दे, किंवा कुठल्या सेवक संदेशाद्वारे आलेलं वचन असू दे, किंवा देव स्वतः डायरेक्ट बोलू दे, जसं अब्रामाशी देव बोलले. कोणतंही वचन तुमच्याकडे येत आहे ते बीज रूपाने तुमच्या अंतःकरणात पेरलं जातं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता की असं होणार आहे. अब्राहमाने देखील विश्वास ठेवला, यस, मला मूल नाहीये आज, परंतु ते होणार आहे. 75 वर्ष असताना देवावर त्यांनी विश्वास ठेवला, मूल होणार आहे मला, कारण देवाने सांगितलंय तू अनेक संततीचा पिता होशील. बरोबर, या पृथ्वीच्या अनेक पिढ्यांचा तू बाप होशील. तो बाप होता का? नव्हता. त्याला मूल होतं का? नव्हतं. सारा का शेती वांज होती, परंतु त्याने ते बीज धारण केलं आणि त्याने विश्वास ठेवला. अनेक वेळा तो डगमगला, तरी देवाने पुन्हा त्याला आठवण करून दिली की बघ ते तारे, बघ हे गोष्टी. देवाने अनेक गोष्टी समोर आणल्या, करार केला त्याशी, आणि त्याला दाखवलं की ते होणारच आहे, आणि तो वाट पाहून राहिला. तसंच प्रियांनो, जेव्हा आपल्या देवाकडून काय प्राप्त होतं वचन, ते आपल्या अंतःकरणात विश्वास स्वरूपाने बीज ते असतं. पण ते बीज जे देवाने सांगितलं आहे आपल्या जीवनात करणार आहे, ते कधी सिद्धीस जातं? जेव्हा पाऊस पडतो. बीज आहे ना, ते वचनाचं बीज आहे, आणि वचनाच्या बीजाला कोणता पाऊस हवा आहे? तुम्ही सांगा बरं. वचनाच्या बीजाला कुठला पाऊस हवाय? देव बोलला आणि पवित्र आत्मा कार्य करून न बलाने ना पराक्रमाने मी माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्य सिद्धीस नेणार आहे. जकर्या 4:6. न बलाने पराक्रमाने नाही, मी माझ्या आत्म्याच्याच द्वारे कार्य सिद्धीस नेणार आहे. याच कारणास्तव येशू ख्रिस्त लूक 11व्या अध्यायामध्ये सांगते की तुम्ही मागा, म्हणजे विशेष करून पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. कारण देवाने तुमच्यासाठी जे काही ठरवलं आहे ते सिद्धीस जाण्यासाठी, ते अभिवचने सिद्धीस जाण्यासाठी, जे देवाची योजना आणि संकल्प जे तुमच्या हिताचे आहेत ते सिद्धीस जाण्यासाठी, तो पवित्र आत्म्याचा फ्लो तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. ते झरा उतरून येणं गरजेचं आहे की जेणेकरून ते बीज फलदायी होऊन जाईल. ते बीज त्या वृक्षाला वाढवेल आणि फलदायी होऊन जाईल. म्हणून सांगितलंय, पाण्याच्या झराजवळ लावलेलं ते झाड जे आहे ते प्रतिमासी फळ देत राहणार. अनेक लोकांना हा प्रश्न आहे, मी फळ देत नाहीये, माझ्याकडून फळ येत नाहीये, मी सेवा तर खूप करत आहे पण फळच येत नाहीये. प्रभू फळच येत नाही, प्रभू फळच येत नाही. का येत नाहीये? तुमच्या मागण्या कुठेतरी चुकलेल्या आहेत. तुमच्या मागण्या कुठं आहेत? जो काही देवाचा आत्मा येऊन ते सिद्धीस कार्य जाणार आहे, त्या आत्म्याचा अभिषेक तुम्ही मागत नाही आहात. कार्यसिद्धीस जाण्यासाठी देवाच्या आत्म्याच्या द्वारे होऊ शकतं ते, आणि ह्यासाठी परमेश्वर म्हणतोय तो विशेष करून पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यामुळेच पौल सांगत आहे करंथीकराच्या मंडळीला, कलस्सेकराच्या मंडळीला, तुम्ही वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा, वरील गोष्टी मागा.
ज्या याकोबाने तिथं मगाशी पाहिलं आपण, तो त्यांना सांगत आहे की तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, परंतु तोच याकोब पहिल्या अध्यायामध्ये सांगत आहे तुम्ही देवाकडे मागा, कारण तो कोणालाही दोष न देता सर्व काही देतो. पण काय मागायला सांगते? ज्ञान मागा. काय सांगत येतो? ज्ञान मागा. ज्ञान मागितलं म्हणजे काय? देवाची इच्छा प्रगट होते, देवाचं वचन प्रगट होतं, तेव्हा ज्ञान येतं. ज्ञान आपल्याला देवाची इच्छा प्रगट करतं, आणि देवाची इच्छा प्रगट केली की आपण यथायोग्य प्रार्थना करायला सुरुवात करतो. आपल्या मागण्यांकडे लक्ष लावा प्रियानो. आपल्या मागण्यांकडे लक्ष लावायचं. देव त्याच्या आत्म्याचा वर्षाव करू इच्छित आहे, त्याचे वचन पाठवून देऊ इच्छित आहे. त्याचं वचन स्वीकारा आणि त्याचा आत्म्याचा अभिषेक स्वीकारा. देव ते कार्य सिद्धीस नाही. देवाने जर तुम्हाला आत्मे जिंकण्यासाठी निवडला आहे, तर तो अभिषेक आल्याशिवाय, तो वर्षाव झाल्याशिवाय, ते जे वचने तुम्हाला दिले आहे, जे प्रॉमिसेस देवाने तुम्हाला केले आहेत, जे अभिवचने तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत, ते फलदायी होणारच नाही. ते फलदायी होण्यासाठी तो अभिषेक स्वीकारा, तो आत्म्याचा वाटा स्वीकारा. अनेक लोकांना वाटतं जेव्हा मी बाप्तिस्मा घेतला तेव्हाच मला पवित्र आत्मा मिळालाय, आता मी परत कशाला पवित्र आत्मा मागत असतो. रॉंग टीचिंग. देवाचा आत्मा तुमचे ठाई आलेला आहे, परंतु बायबल सांगतं इनर अनॉइंटिंग, आउटर अनॉइंटिंग. आतला अभिषेक आणि वरून येणारा अभिषेक. दावीद राजा काय म्हणतो? मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे, माझे पात्र काठोघाट वरून वाहत आहे. आतमध्ये आहे अभिषेक, वाहत आहे. वरून येते ना अभिषेक, वाहत आहे. वरून येऊ द्या. जर तुम्हाला हे समजून घ्यायचंय तर प्रेषितांचे कृत्य वाचा. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये देवाने पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव केला, आणि त्यानंतर देखील अनेक वेळा नमूद करण्यात आलेलं आहे की ते प्रार्थना करताना आत्म्याने परिपूर्ण झाले. 4थ्या अध्यायामध्ये काय सांगितले? मंडळी, प्रेषितांना सांगते, मंडळी प्रार्थना करत होती आणि जमीन हादरली आणि पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण झाले. पवित्र त्यांच्या ठाई होता, पण वरून पण अभिषेक येतो. तो स्वीकारा, कारण कार्य सिद्धीस नेण्यासाठी तो अभिषेक गरजेचा आहे, तो आत्म्याचा वाटा गरजेचा आहे. आणि परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त त्याच गोष्टींकडे लक्ष आपलं लावत आहे की तुम्ही मागा, म्हणजे तो पिता तुम्हाला विशेष करून पवित्र आत्मा देईल. का माहितीये का पवित्र आत्मा देईल? कारण तुमच्या ठाई अनेक गोष्टीला सिद्धीस न्यायचे, तुमच्यामध्ये अनेक बीज देवाच्या आत्म्याच्या द्वारे आलेला आहे, पण होतच नाही. देवाने सांगितलं आहे, पण ते काय घडणारच नाही. का घडत नाहीये? कारण वर्षाव अजून झालेला नाही, पाऊस अजून पडलेला नाही. बीज तर आलं, देवाने आज्ञा केली, बीज आलं, जमिनीने बीज धारण केलं, पण जर पाऊस नसता पडला तर हे सर्व झालं असतं का? तर देवाच्या वचनाचं बीज जे आपल्या अंतःकरणामध्ये आलेलं आहे, सेवेविषयी असू दे, आपल्या कुठल्या गोष्टींविषयी असू दे, जे काही बीज जे देवाने बोलले ते सिद्धीस नेतो. देवाने दाविदास सांगितलं की तुला मंदिर बांधायचं आहे, तुझा पुत्र मंदिर बांधणार आहे. आणि त्यावेळेस जेव्हा मंदिर पूर्ण झालं, त्यावेळेस शलोमोन राजा आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो की हे देवा, हे परमेश्वरा, तू जे काही माझ्या पिता दाविदास स्वमुखाने बोलला होतास ते तू स्वहस्ते सिद्धीस नेला आहे. तो त्याचं ज्ञान, त्याची बुद्धी, त्याचे कलाकौशल्य, त्याचं सामर्थ्य, हिराम राजाचं सहाय्य सगळं खारिज करून टाकतो. तो म्हणतो की तू जे बोलला होतास ते स्वहस्ते तू सिद्धीस नेलाय. त्याला कळालं होतं की पवित्र आत्मेद्वारे कार्य सिद्धीस झालं. कारण ते मंदिर जसं बांधलं होतं ते कुठल्या मनुष्याला शक्य नव्हतं. ते पवित्र आत्म्याने सहभागी होतं. लक्षात घ्या, बसालेल निवास मंडप बांधायचा होता, तर बसालेलला देवाने आत्मा दिला, त्या सर्व कला कौशल्याचा, ज्ञानाचा आत्मा दिला, की जेणेकरून त्याने सर्व पात्रे, सर्व गोष्टींची रचना केली त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे.
लक्षात घ्या. त्यामुळेच परमेश्वर म्हणतो की जेव्हा तुम्ही कनान देश मिळवाल तेव्हा असं म्हणू नका की माझ्या शक्तीने माझ्या हिमतीने ते मिळवलंय मी. तसं म्हणाल संपलं. शलमोन राजाला ते प्रगट झालं. त्यामुळे तो म्हणतो जे तू स्वमुखाने बोलला होतास ते तू स्वहस्ते सिद्धीस नेला आहे. आज तुमच्या जीवनाविषयी माझ्या जीवनाविषयी देवाला अनेक गोष्टी सिद्धीस न्यायच्या आहेत. जे तो स्वमुखाने बोलला आहे ते सर्व सिद्धीस न्यायचं आहे. फक्त एकच गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे आपल्याला वरील गोष्टींची मागणी करायची, पवित्र आत्म्याने भरून जायचं, की जेणेकरून तो जीवनाच्या झरा आपल्यामध्ये उतरत राहील आणि गोष्टी सिद्धीत जात राहील आणि आपण सर्वजण देवासाठी फलदायी होऊन जाऊ. आमीन आमीन. आपण प्रार्थना चालूया. धन्यवाद येशू, धन्यवाद स्वामी. हे गौरवी पित्या, आज या समयाला आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही तुझ्या जवळ येतो प्रभू. तुझ्या गौरवी आत्म्याच्या द्वारे